तर या देशात गावातले सगळे युवक नक्षलवादी होतील। आणि आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जे नेपाळमध्ये होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आपण याच्यात सहभागी होऊन जावं म्हणून मी इथे आलो। बघा योगायोग कसा आहे, नेपाळ लागलेला आहे। मी फार जबाबदारीने बोलतोय। आजच धामणगाव आठवडा इथले एक शेतकरी काशीनाथजी यांचा सकाळी सकाळी मला फोन आला। ते म्हणाले विजू भाऊ, स्वामीनाथनजी आपल्या वायफळ गावात आले होते। तेव्हा त्यांच्यासमोर बोलताना मी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची, शेतमजुरांची अशीच उपेक्षा सुरू राहिली तर या देशात गावातले सगळे युवक नक्षलवादी होतील। आणि आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जे नेपाळमध्ये होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला असं वाटतंय की आमच्या देशामध्ये लोकांची सहनशक्ती खूप जास्त आहे आणि त्या सहनशक्तीचा फायदाच आजपर्यंत सगळ्या सरकारांनी घेतलेला आहे लुटण्याकरता। मी हे एक उदाहरण देतो, तेवढं देतो आणि थांबतो। गणपती दूध प्यायला हे आपण अनुभवलं आहे। मनोहर जोशी सुद्धा गणपतीला दूध पाजायला गेलेले होते। माझं असं मत आहे की तो मास मीडियाचा एक प्रकारे टेस्ट करणं होतं की मास मीडिया कशा पद्धतीने मॅनिया पसरून लोकांना वेडं करू शकतो। ते सिद्ध झालं। सगळ्या पुढाऱ्यांनी त्याचाच फायदा घेतला आणि नरेंद्र मोदी साहेबांनी तर त्या मास मीडियाचा इतका सुंदर फायदा घेतला की रोज खोटं बोलतात आणि तरी सगळ्यात जास्त लोकप्रिय। मला याचंच आश्चर्य वाटतं। भावांनो, गावागावात, माणसात जागृती निर्माण करून या खोट्या राज्यसत्तेच्या विरुद्ध उभं राहावं लागणार आहे, आज नाही उद्या। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेत माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरता आपण सगळेजण पाईक म्हणून काम करूया। आपल्या सगळ्यांच्या